Police Press. नवी मुंबई रबाळे पोलीस स्टेशनकडून परिसरात वाढत्या चेन स्नॅचिंग, घरफोडी व मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे। ही मोहीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे सुरू आहे। ही मोहीम दररोज सकाळी 5 ते सकाळचे 9 आणि सायंकाळी सकाळचे 6 ते सकाळचे 10 या वेळेत राबवली जात आहे। यामध्ये रबाळे पोलिसांच्या 2 जीप व 3 बीट मार्शल यांच्या मदतीने पब्लिक ॲड्रेस सिस्टम मेगाफोनद्वारे नागरिकांना सतर्कतेचे संदेश दिले जात आहेत। या अभियानांतर्गत नागरिकांना घर आणि वैयक्तिक सुरक्षेबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात येत आहेत। घराचे दरवाजे व खिडक्या नीट बंद ठेवाव्यात, बाहेर जाताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे। सुट्टीत बाहेर जाताना दागिने घरात न ठेवता बँक लॉकरमध्ये ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे। तसेच घरात सीसीटीव्ही कॅमेरे व अलार्म सिस्टीम बसवणे, उघड्यावर दागिने न घालणे, निर्जन ठिकाणी जाणे टाळणे आणि विशेषतः महिलांनी एकट्याने प्रवास करताना सतर्क राहावे, असेही सांगण्यात आले आहे। रस्त्यावर चालताना संशयास्पद दुचाकीस्वारांपासून अंतर ठेवावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित 112 या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे। सोशल मीडियाचा वापर करताना देखील काळजी घेण्याचा इशारा देत, घर बंद असल्याची किंवा बाहेर गेल्याची माहिती सार्वजनिक करू नये, तसेच कोणालाही OTP, बँक तपशील किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। रबाळे पोलीस स्टेशनने ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे सांगत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। नागरिकांची सतर्कता हीच गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याची सर्वात प्रभावी किल्ली आहे, असे पोलिसांनी नमूद केले। पाहत रहा समीर शेखसह P4 न्यूज पोलीस प्रेस पब्लिक पावर। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।